तर आता बातमी आहे कल्याणमधून। कल्याण ग्रामीणच्या 27 गाव जे आहेत ते सर्वपक्षीय संघर्ष समितीमध्ये 2 गट झाल्यानंतर गटबाजी चव्हाट्यावरती आलेली आहे। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात एक गट मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे, तर दुसरा गट गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वात केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन मागणीपत्र सादर करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान 27 गावांचा प्रश्न पालिका निवडणुकीसाठी वापरला जात असल्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्या समाजाचे वेगवेगळे विषय आहेत। तुमची जी समिती आहे, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू, परंतु एक मोर्चा महाराष्ट्राच्या मंत्रालयावर कमीत कमी 2 ते 3 लाख लोकांचा आगरी कोळी समाजाचा एक मोर्चा मंत्रालयावर केला पाहिजे। आणि ज्या दिवशी हा मोर्चा जाईल त्या दिवशी सगळे नेते मंडळी तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारतील, तुमचे प्रश्न सोडवतील। बाकी काय झुकतील वागतील तो विषय सोडा, पण आपले प्रश्न नक्की सोडवतील। आमची जी संघर्ष समिती आहे ती जुनी संघर्ष समिती आहे। आमचे अध्यक्ष मागच्या 15 वर्षापासून गंगाराम शेलारच आहे, त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदलले नाही। काही पदाधिकाऱ्यांनी नवीन संघटना स्थापनेचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे। आणि जुने आज आम्ही ते आज काही येत नाही, या 27 गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो। त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हे आमच्या समितीवरती आहे, त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुनी कोण आहे नवीन कोण आहे।